दुर्गास किचनमध्ये आज आपण खूप सुंदर असे ना बीटचे पराठे बनवणार आहेत। या एकाच बीटपासून दोन पदार्थ आपण या ठिकाणी बनवणार आहेत। एक तर स्वीट डिश आहे आणि हा दुसरा आहे बीटचे पराठे। चला तर चालू करूयात। प्रथम या ठिकाणी एक मी मोठ्या आकाराचा बीट घेतला आहे। हा साधारणतः 1/2 किलोचा बीट असेल। याचं वरचं साल काढून घेऊत आपण आणि ना याला काय करूत आपण मोठ्या साईडने नाही मीडियम आकाराने आपण याला ना खिसून घेणार आहेत। जर छोट्या साईडने जर घेतलं ना तर याच्यापासून जे स्वीट बॉल आपण बनवणार आहेत ना त्यासाठी हे जे खिसलेलं सारण आहे ना ते खूपच पातळ होऊन जाईल। त्यासाठी मीडियम आकाराचा आपण वापर करणार आहेत। आणि या ठिकाणी जे आपण बीट पिळून घेतलं आहे ना त्याच्या या रसापासून आपण हे पराठे बनवणार आहेत। जर तुम्हाला अख्खं बीट या ठिकाणी वापरायचं असलं तर तुम्ही तो बीटचा खिसही वापरू शकता, पण एका ठिकाणी दोन ऑप्शन होतील म्हणून मी हा बीटचा रस घेतला आहे। याच्यात एक मोठ्या आकाराचा ना बारीक चिरलेला कांदा जाईल आणि एक मोठा कप भरून या ठिकाणी मेथी जाईल। या मेथीला छानसं लहान लहान कट करून घेतला आहे आपण। या ठिकाणी ना 2 मोठे चमचे पांढरे तीळ जातील। तसेच यासोबत दुसरा मसाला म्हटलं तर जिरेपूड अर्धा चम्मच, अर्धा चम्मच चाट मसाला जाईल, अर्धा चम्मच धनेपूड जाईल। या ठिकाणी ओवा पण जाईल अर्धा चम्मच, एक मोठा चम्मच मीठ जाईल आणि अर्धा चम्मच जाईल या ठिकाणी लाल तिखट जाईल। या ठिकाणी मोठा कप भरून मी गव्हाचे पीठ याच्यामध्ये घालणार आहे। आता याच्यातलं 1 कप भरून गव्हाचं पीठ तर अर्धा कप या ठिकाणी हरभऱ्याचं पीठ आणि 1/4 कप कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी ना तुम्ही तांदळाची पिठीही वापरू शकता किंवा जे पोहे असतात ना आपले त्या पोह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून ही या ठिकाणी वापरू शकता तुम्ही। हे सर्व मिक्स केल्यानंतर 1 मोठा चम्मच मी याच्यामध्ये तेल घालणार आहे। थोडंसं मऊ आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण हे मोहन म्हणून तेल घालणार आहे। या बीटाच्या रसामध्ये सगळं काही पीठ मी एकजीव करून घेतलं आहे। या बीटाच्या ज्या पाण्यापासूनच आपण हे पराठे बनवणार आहेत। जास्त आपल्याला पाण्याची गरज नाही लागणार। हे पहा, आणखीन एकदा पाणी थोडंसं लागेल आपल्याला। त्या पाण्यामध्येच हे सगळं पीठ ना कव्हर होऊन जाईल डो बनण्यासाठी। याला छानसं आपण मळून घेऊत, एकजीव करून घेऊत आपण आणि हे एक अशा प्रकारचं बाइंड करून एक मिश्रण तयार करून घेऊ। या ठिकाणी पाहिलं फक्त अर्धा कप आपल्याला पाणी लागलं आहे। आता हा आपला डो तयार झालेला आहे। याच्या मी 2-3 छानसे मोठेसे एक समान गोळे करून घेते। त्यातला एक पिठाचा गोळा असा हातावर खूप मऊसर करून घेऊत। याच्यापासून आपल्याला पराठा बनवायचा आहे। मीडियम साईजचा आपण या ठिकाणी पराठा बनवणार आहे। दोन्ही साईडने याला छानसे पीठ लावून आपण याला छानसं असं लाटून घेणार आहेत, जेणेकरून ना हा पराठा छानसा मऊसर होईल। याच्यासाठी जाड लाटायचा आहे। या ठिकाणी एक तवा घेतला आहे, त्याच्यावर 1 चम्मचभर तेल घातलं आहे आणि हा पराठा आपण आता शेकून घेऊत। छानसं दोन्ही साईडने तेल लावून घेऊत। पहिली एक साईड घेऊत आपण या ठिकाणी। आता या ठिकाणी मी मेथीची भाजी वापरली आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही पालकाची भाजीही वापरू शकता किंवा कोथिंबीरीचाही वापर करू शकता। या ठिकाणी शेपूचीही भाजी खूप छान लागते। या बीटासोबत तुम्ही गाजराचा किंवा ककडीचा खीसही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, तेही अप्रतिम लागतं। पण यामध्ये सगळ्यांमध्ये ना तुम्ही लहान बारीक चिरलेला कांदा मात्र घाला। कांद्यामुळे खूप छान याची टेस्ट लागते। आता दोन्ही साईडनं आपला पराठा भाजून झालेला आहे। त्याच्यावर मी 1 चम्मचभर बटर टाकते आणि हा पराठा दोन्ही साईडनं छानसा खरपूस भाजून घेऊ, जेणेकरून आपल्याला पराठ्याला ना एक छानशी टेस्ट येईल। तुमच्याजवळ जर बटर नसेल तर तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। तुपामध्ये थोडंसं हलकंसं मीठ घाला, जेणेकरून त्याची टेस्ट ना बटरसारखी येईल। हा पहा, आपला दोन्ही साईडनं पराठा छानसा भाजून झालेला आहे। हा तुम्ही ना दह्याचा रायता किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा मलाई यासोबत तुम्ही खाऊ शकता। अप्रतिम लागतं। हे डिश नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।